निघाले आहेत। आज हंगामी अध्यक्ष जे आहे त्यांना शपथ दिली जाणार आहे। कालिदास कोळंबकर यांना भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। थोड्याच वेळात त्यांना शपथ दिली जाणार आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनाकडे निघाले आहेत। त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्रीही थोड्याच वेळात राजभवनात दाखल होतील। एकंदरीतच उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन भरवण्यात येणार आहे। 3 दिवस हे अधिवेशन असणार आहे आणि यासाठीच हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उद्या आणि परवा पहिले 2 दिवस 288 आमदारांना ते शपथ देतील आणि तिसऱ्या दिवशी 9 डिसेंबरला नवीन अध्यक्ष जे असतील त्यांची नियुक्ती केली जाईल, त्यांनाही शपथ दिली जाईल। हे दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे निघाले आहेत। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे निघाले आहेत। आज हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाणार आहे आणि त्यासाठीच फडणवीस राजभवनाकडे रवाना झालेत। थोड्याच वेळात दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा राजभवनाकडे जाणार आहेत। अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही राजभवनात पोहोचतील आणि मग या तिघांच्याही साक्षीने हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाणार आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना या पदभार हा दिला जाणार आहे। 3 दिवस ते हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील। तर नवनिर्वाचित 288 आमदारांना शपथ देण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे। पुढील 2 दिवस ते या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील आणि तिसऱ्या दिवशी 9 डिसेंबरला नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे, त्यांनाही शपथ दिली जाणार आहे। एकंदरीतच मोठ्या घडामोडी आज राजभवनावरती होत आहेत। कालच महाराष्ट्र राज्याला 21वे मुख्यमंत्री मिळाले देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने आणि 2 उपमुख्यमंत्रीही मिळाले आहेत। त्यानंतर आता हंगामी अध्यक्ष जे आहेत त्यांचीही निवड होतीये, त्यांनाही शपथ आज दिली जाते राजभवनावरती। त्यामुळेच वेगवान घडामोडी उद्यापासून विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होतंय आणि याच विशेष अधिवेशनासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची नियुक्ती जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। ज्या सगळ्या प्रोसिजर आहेत त्या राजभवनावर आता पूर्ण होताना दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभेचे जे विशेष अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष आहेत त्यांची जी शपथ आहे ती देखील आता पार पडते आहे। विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी राजभवनात आता राज्यपाल CP राधाकृष्णन हे हंगामी अध्यक्षांना शपथ देतील आणि उद्यापासून जे विशेष अधिवेशन होते त्या ठिकाणी जे आमदार उपस्थित होतील त्यांना शपथ ज्या आहेत त्या देखील दिल्या जाणार आहेत। आणि आता ज्या हंगामी अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत ते कालिदास कोळंबकर जे आहेत ते देखील राजभवनात पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता शपथविधीचा जो सोहळा आहे तो देखील आता आतमध्ये छोट्या कानी पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटांचा हा शपथ सोहळा जो आहे तो पार पडेल।